अशीच एकता भंगल्याली होती. कुणी जहागिरीमध्ये अडकलं तर कुणी वतनामध्ये. महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये काल अगदी 12 जानेवारी झाली, लक्षात घ्या. ज्या 12 जानेवारी 1598 ज्या महान वीरांगणाचा जन्म झाला, राजा सिंदखेड, लखोजी जाधवांच्या पोटी एक कन्या जन्माला आली आणि तिनं हे स्वराज्याचं स्वप्न रेखाटलं. कोण? राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. वाह मासाहेब, तुम्ही जर अवताराला आल्या नसत्या तर आज अंगणामध्ये तुळस दिसली नसती, भांगामध्ये शेंदूर दिसला नसता, बहुल्यावर नवरी उभी आहे ती कधीच दिसली नसती, आमचा वारकरी पंढरपूरला निर्भयपणे कधीच गेला नसता. आज 2 वेळेस या देशाच्या महिला राष्ट्रपती झाल्या, हे कधीच शक्य नव्हतं. अरे मोदीजी नाही, फडणवीसही नाही, हे जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवरायांची कृपा आहे. लक्षात घ्या. म्हणून जिजाऊ मासाहेबांना एकता दाखवली. अनेक मराठा सरदाराला उद्देशून बोलायला सुरुवात केली. कृष्णाजी बांदल, तुम्ही मर्द मराठा आहात, तुमच्या समशेरीत तेज आहे, ताकद आहे, मनगटात शक्ती आहे, कपाळाला गंध आहे, 12 बंदी आवळलेली आहे, 3.5 किलोची तलवार आहे, तरी सुद्धा तुम्ही हिरव्या ध्वजा पुढे कुर्निसात करता. धिक्कार असो तुमचा. ही जिजाऊ मासाहेबांचे शब्द आहेत. जैनी जाधव आणि भोसले एकत्रित केले त्या जिजाऊ मासाहेब, अनेक सरदार जोडले ते जिजाऊ मासाहेब, आणि आपल्या पुत्राला सुपुत्राला कठीण वादळाला तोंड देण्याकरता तयार केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. मासाहेब, आजच्या कीर्तनात तुमच्या चरणावर आमचा कोटी कोटी मुजरा. विठ्ठल असा पुत्र जन्माला घातला. अहो, जन्माला घालणाऱ्या बऱ्याच माता आहेत, पण तो असा निर्माण केला. जशी राजा विरोचनची पत्नी बलिराजाची आई भगवान वामनाला म्हणत होती, भली हुई नहीं सती गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हा. असा पुत्र जन्माला घातला. जन्माला आज काय कमी का उताडा रोडवर गाडी चालित आहे ना. विठ्ठल असा पुत्र जन्माला घातला की प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो नर निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यांची माय प्रसवली. नाही तर एका बाजून तुकोबराय डायरेक्ट सांगतात, काय माय व्याली. विठ्ठल विठ्ठल. जर ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत, आईवडिलांची सेवा, धर्म रक्षण सोडून जर 5-5 तास पत्ते खेळत बसत असेल तर जन्माला घालून तरी काय उपयोग आहे. आई वडील घरी रडतात आणि हा पिऊन येऊन, दारू पिऊन येऊन शिव्या देतो. अशी संतती, अशी अवलाद जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे. सकाळी सकाळी मंदिरात येत नाही पण टपरीवर म्हणतो घासून द्या. अशाला काय म्हणावं. असा एकही हायवे रोड नाही की जिथे मंदिर कमी ढाबे जास्त झाले आणि त्या धाब्यावर आपले लोक जेवायला जातात. ही शोकांतिका आहे. अरे भंगार गोळा करून घरात पोराला जगवित, त्याचा तरी आदर्श घ्या ना. विठ्ठल अशा हिरडस मावळ्याला एकत्रित करणारे राजे छत्रपती शिवराय, त्यांनी 18 पगड जातीतले मावळे एकत्रित केले.
जरा पाहिलं तर उंबरठ गावचे दोन तरुण ज्यांचं नाव आहे तानाजी मालुसरे, सूर्याजी, सेलार मामा. नाचणी गावाचे बाजी काका पासलकर, वय वर्ष 61, वयानं जास्त होते. पुरंदरचे किल्लेदार दादाजी नरस प्रभू. मी आरडून ओढून इतिहास नाही सांगत, बरोबर सांगणार. विठ्ठला ते चाकरी करीत होते आदिलशाहीची, पण शिवाजी राजांच्या एक शब्दामुळं ते मात्र लटलट कापू लागलं. शोभा, आम्हाला आज तुमच्यामध्ये भगवान शंकरच दिसतोय. आजपर्यंत आमच्या हृदयामध्ये ही प्रेरणा जागृत करणारा कुणीच नव्हता. तुम्ही आलात म्हणून तुम्ही आमचं धनी आहात. आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो. सांगा शोभा राजे, आम्ही काय करावं? नाही दादाजी, तुम्ही आमच्या आजोबासारखे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा. शमशेर चालायची नाही, फक्त जर आदिलशाहीचं सैन्य आलं तर आम्हाला लपण्याकरता पुरंदर द्या. पहिली लढाई. सज्जनाव एक लक्षात घ्या, दादाजी नरस प्रभून आदिलशाहीचं निशान काढून टाकलं आणि या भागवत धर्माचा भगवा ध्वज हातात घेतला आणि ते 85 वर्षाचं म्हातार गरजलं. शोभा, जे झालं ते झालं रे आता, पण आता तुला शब्द देतो, शपथ आहे भगवान शंकराची, आता जगेल तर स्वराज्यासाठी आणि लढून मरेल तर छत्रपती शिवरायांसाठी. वा, माग मावळे होतेच. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी. याला म्हणतात बनसारुळा. असं इतकी ऊर्जा आणि एवढी शक्ती पाहिजे ऐकण्यामध्ये. विठ्ठला दादाजी स्वराज्यात आले, बाजी काका पासलकर स्वराज्यात आले. एक दिवस भीमा लोहार सुद्धा स्वराज्याला येऊन मिळाला. शिवाजी महाले, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी राजांना येऊन मिळाली आणि 1648 चा प्रसंग आहे. राजानं स्वराज्याची पहिली शपथ रायरेच्या डोंगरामध्ये वसलेल्या एका रायरेश्वराच्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घेतली. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे राजे, आमच्या तरुणानं जरा याचा आदर्श घेतला पाहिजे. राजानं आपली करंगळी कापली तलवारीनं आणि ती धार लागली रक्ताची, रुधिराची, ती भगवान शंकराच्या शिवलिंगावर. हे शंभू महादेवा, आम्हाला शक्ती द्या. हे स्वराज्य भाव ही श्रींची इच्छा. आणि ही सगळी मंडळी राजांच्या बरोबर होती. त्यांनी अगदी बेल भंडारा उधळला. राजे मरेपर्यंत माग सरकणार नाही, न फितुरी नाही, न विकणार नाही. आणि आता मावळे सगळे एकत्रित येऊन मिया रहीमला गाडलं. तोरणा हाती घेतला, मुरुंबाईचा डोंगर घेतला, लाल महाल जिजाऊ मासाहेबानं बांधून काढला, कसबे पुणे आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य बाळसं घेऊ लागलं. राजानं आपल्या लोकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पहिला विवाह झालेला राजांचा, जिचं नाव आहे अखंड सौभाग्यवती महाराज्ञी अखंड चुडामणी सईबाई राणी सरकार. त्यांचं माहेर फलटण, लिंबाळकर. त्यांचे वडील मुधोजी लिंबाळकर, जास्त विकू देऊ नका. आणि मुधोजी लिंबाळकर म्हणजेच शिवाजी राजांचे सख्खे सासरे, सईबाईंचे बंधू, वडील. आणि असा असतानाही त्यांनी एक चोरून खलिता विजापूरला पाठवला. काय म्हणावं आपल्या लोकायला? तो खलिता राजांच्या हेरानं पकडला आणि हेर तातडीनं लाल महालात येऊन पोहोचला. महाराज की जय हो. बाल शिवबा राजे नुकतीच कुठंतरी तुरळी दाढी दिसत होती, पिळदार शरीर, सावळी मूर्ती, दंड बैठका काढून शरीर पिळदार होतं. मनगटामध्ये सोन्याचं कडं, राजांच्या डोक्यावर मंदिर चढवलेला, भव्य कपाळ, शिवगंध ल्याल्याले राजे
राजानं अचूक ओळखलं, हा खलिता काहीतरी चुकीची खबर देणार आहे, धोक्याची इशारत देणार आहे. खलिता राजानं वाचला आणि कपाळाच्या आठ्या जमा झाल्या. मासाहेबानं शिवबा राजांकडे पाहिलं, राज कोणाचा खलिता आहे? बघा आऊसाहेब, शत्रू तर शत्रू राहिला, तो समोरून लढतोय, पण ज्यांना आम्ही आपले मानतो, जे नातलग आहे, जे रक्ताचे आहेत, त्यांनी अशा कुरापती कराव्यात आम्हाला अशी अपेक्षा नाही. कधी कळणार आपल्या लोकाला की जे एका छत्राखाली येणार. मासाहेबानं खलिता वाचल्याबरोबर मासाहेब म्हणता, शोभा जरा सबुरीनं घ्या, आपले माणसं आहेत, चुकत असतील त्यांना समजून सांगा, आणि जे आपले ते आपलेच आहेत, जाऊन त्यांची भेट घ्या. राजे ताड दिशी सिंहासनावर उभा राहिले आणि सांगितलं, मासाहेब तुमचा शब्द आम्ही पाळतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करू, नाही ऐकलं तर समसेरीची भाषा करू. वा, अहो सख्या सासऱ्या संघ हा न्याय, याला स्वराज्य म्हणतात. आणि राजे स्वतः 500 मावळे घेऊन फलटणला येऊन पोहोचले. मुधोजी तर पळून गेले, थांबले सुद्धा नाही. त्यांच्या पत्नी म्हणजे सईबाईंच्या आई राजांच्या समोर आल्या. राजे आंबराईत उभे होते. आंबराई कळली ना, आंब्याचे वृक्ष. चैत्राचा महिना होता आणि पुढे पदर पसरला असा त्या नारीनं, आणि सांगितलं, जावई बापून शांत व्हावं आणि वाड्यात चलावून 2 घास खावा. नाही मामी सरकार, आमचे सासरे जर आमच्या विरोधात समशेर धरत असतील तर आम्ही आजपासून सासरे जावयाचं नातं तोडीत आहोत. बापरे, ते का आजकालचे जावई थोडीच होते. आणि तेवढ्यात मुधोजीराव हातात रुमाल धरून राजांच्या पुढे शरण आले. राजे चुकलं आमचं, आम्ही वतन सांभाळतो त्यांचं, ते आमचे मालक आहेत. राजानं त्यांना असं सुनावलं, सख्खे सासऱ्या. इतिहास कधी ऐकला असेल, कधी नसलही ऐकला. राजे म्हणतात, गोर गरीब रयतेची आज धुळधाण झाली. दिवाळीच्या सणाला गोळाभर अन्न लोकाला भेटायला तयार नाही. अरे अनेक पाझर तलावामध्ये त्या यमनानं विष काढलं, ज्यांनी अनेक मंदिर शिल्प तोडले, मूर्त्या भग्न केल्या, काशीची कला गेली, मथुरेमध्ये मस्जिद बसली, तरी सुद्धा तुम्ही मुली बाळीला पळून नेणाऱ्या लोकाला मदत करता. सासरे बुवा, नाही तुम्हाला भगव्या ध्वजासाठी लढायचं तर आमच्या विरोधात तरी पत्र पाठवू नका. मुधोजी लिंबाळकरानं डोक्यावरचं मुंडस काढलं आणि राजांच्या चरणावर लोटांगण घेतलं. थरथर कापू लागला तो सासरा आणि राजांच्या पुढे हात जोडले. डोळ्यावाटे अश्रुधारा होत्या. राजा, मला आज कळलं की आज तुमच्या वाणीनं माझं अंतकरण शुद्ध झालं. आता मी एकच करेल, उद्या माझं वतन गेलं तरी चालेल, पण मी आता स्वराज्यासाठीच लढणार. वा मुधोजीराव.